मित्रांनो, पांड्याचं लय मोठं स्वप्न आहे, त्याला मोठं MBBS करायचे. आणि त्याचा MBBSचा फुल फॉर्म ऐकला ना तर तुम्ही एडे होशाल. एडे एवढा भारी फुल फॉर्म आहे. काय रे MBBSचा फुल फॉर्म? म्हशी बघत बघत शेती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आज अचानक धप्पा बसला असेल की मी काल मुंबईला होतो, आज सकाळी गावाला कसा आलो. तर थोडं गावाला काम होतं आपलं, त्यामुळे मी सकाळी आलेलो गावाला. अंकुशासोबत आलेलो गावाला. पांड्या बघा आलेल्या बसायला इथे. आज शाळेला सुट्टी घेतली त्यांनी शनिवारची ना, शनिवारच्या त्याने सुट्टी घेतली. बसला तो. त्याने कालच मला मेसेज केला होता कधी येणार लवकर, कारण त्याला पण एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि मला चांगल्या प्रकारे व्हिडिओ एडिटिंग येते. त्यामुळे मग त्याला व्हिडिओ एडिट करून घ्यायचा आहे. त्यामुळे मला लवकरही आपल्याला एक व्हिडिओ एडिट करायचा आहे. तर आज बघूयात करूया त्याचा व्हिडिओ एडिट. सध्या आपण दुकानात बसूया. आता जेवण झाले. आज सकाळीच आलो मी गावाला मित्रांनो इकडे. आणि घरात कोण नाही, बाकी घरातले सगळे बाहेर गेले कामानिमित्त. त्यामुळे मी इथे दुकानात बसायला आले दुकान सांभाळण्यासाठी, कारण आपल्या ती ड्युटीच असते मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे. आता करूयात आपण काहीतरी. सध्या बसूयात दुकानामध्येच, नंतर पुन्हा काहीतरी करूया. पांड्या, तू पण दहावीला आहे ना? मग काय चालू तुझं अभ्यासाचं? चालू आहे. हा, चालू आहे. काय चालू आहे अभ्यासाचं? किती अभ्यास झालाय? आता पेपर आहे ना सारखं. किती तारखेपासून पेपर आहे? 21. हा, 21 का 20? 21. गदड्या. मग इकडे बघ, फोन ठेव जरा. आणि किती अभ्यास झाला मग तुला? जरा भरपूर. डिगा राज तर म्हणतोय मी 100% 90% बांधणार आहे. तर तू तू किती टक्के बांधणार आहे? 80? हा, तर अभ्यास करायला लागतो त्याला, असं हिंडून नाही चालत. बरं, ते जाऊचं स्वप्न काय मोठं, तुला काय करायचं पुढे? MBBS. मित्रांनो, पांड्याचं लय मोठं स्वप्न आहे, त्याला मोठं MBBS करायचे. आणि त्याचा MBBSचा फुल फॉर्म ऐकला ना तर तुम्ही एडे होशाल. एडे एवढा भारी फुल फॉर्म आहे. काय रे MBBSचा फुल फॉर्म? म्हशी बघत बघत शेती. द्या मित्रांनो, पांड्याला काय शिकण्यामध्ये एवढं इंटरेस्ट नाही दिसत मला, पण त्याला मी जेव्हा पण गावाला येतो तेव्हा मी त्याला एक देत असतो, एक मोटिवेशन, की तू अभ्यास कर, हे कर, ते कर, पुढे त्याचा खूप फायदा आहे. थोडंफार डोकं देतो त्याच्यामध्ये थोड्या वेळासाठी, पुन्हा ते जातं. पण ना कंटाळा आला मित्रांनो बसून. पांड्या म्हणून ते बरं झालं, थोडंफार बसलं दुकानामध्ये, ते कंटाळा आला. किस बनवलेला बघा गावाला, बटाट्याचा किस. तुम्ही काय वेगळा अर्थ काढू नका याचा मित्रांनो. बटाट्याचा किस बनवलेला कच्चा खायला पण भारी लागतो खूप. खाऊयात आपण आता. पांडूच आलेला आपला गाडी घेऊन. हा बघा मित्रांनो, किस जो वाळच म्हणते, पात्रावर वाळत घातलेला आहे सुकण्यासाठी, म्हणजे कडक होण्यासाठी. हा, नंतर मग उपासाच्या जेव्हा आपल्याला उपास असतो तेव्हा पण हा किस खातात. बटाट्याचा किस आहे मित्रांनो. याचा किसचा शब्द किंवा अर्थ काढू नका, आधीच सांगितले तुम्हाला, परत एकदा सांगतो. खाण्यासाठी हा भारी लागतो. घरात बसून थोडा कंटाळा आला होता, तर आता मी आलेलो गोठ्यावर. बघू शकता आपले गुरं पण आलेले आहेत. आता यांना बांधूयात आपण, आणि थोडा चारा यांना घालून आपण पुन्हा घरी जाऊयात दुकानात बसण्यासाठी, कारण की आपली जी आजीला जमत नाही एवढं दुकानामध्ये, त्यामुळे आपण जाऊयात. आता यांना बांधून जाऊयात. बघू शकता मागे चरतात ते लोक. आणि इकडे 2 जण आले, 2 म्हैस आणि पारडी. तर आता बांधूयात आपण यांना आणि मग जाऊयात घरी.
तर मित्रांनो मी आता या पावळ्याच्या उडव्यावर चढलेलो आहे, तुम्ही बघू शकता वरती आलेलो मी. आणि माग सर्वकडे नजारा बघा, वारं पण सुटलेलं भारी एकदम आता एकदम भारी वाटते इकडे गोट्यावाल्यापासून. थोडंफार मोकळं मोकळं वाटते. घरी पण कंटाळा आला होता बसून दुकानामध्ये दिवसभर, पण इकडे आलं तर थोडं भारी वाटते मित्रांनो. शांत वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट आणि आपला गोटा. आताच गुरं बांधली, तुम्ही बघितलं असेल गुरं कशी आपली प्रेम, त्यांना जेव्हा प्रेम येतं ना समोरच्या व्यक्तीवर तेव्हा ते असे चाटतात, हे असे तोंड. हे माझं पूर्ण आणि मेन म्हणजे गाईच्या जिभेला असे काटे असतात, ते एकदम जेव्हा हे करते ना तो एकदम लागतं जोराचं. मला नाही लागलं, थोडंफार एवढी माझी दाढी होती त्यामुळे पण लई लागतं मित्रांनो. पण ते आपले प्रेम व्यक्त करतात समोरच्या व्यक्तीवर किंवा याच्यावर गुरावर. जाऊ द्या, आता खूप भारी वाटतं मित्रांनो. बघू शकता वरती चढलेलो मी उडव्यावर आणि इकडे सर्व आपली शेती आता म्हणजे भात कापून झालेले. आणि आता इकडे आपण पेरायचं आपल्याला, म्हणजे असे भुईमूग, मका किंवा फरशी, हे सर्व असे जे आहेत भाजीपाला वगैरे हे सर्व आपण आता करणार आहोत. कारण की पाणी आपण वरती पाणी घेतलेले, पाणी आले आता सर्व इथे करायचे, त्यामुळे पण तेव्हा आपण त्या नसणार शक्यतो, आपण मुंबईला असणार आहे. जाऊ दे आपण मित्रांनो, खूप भारी वाटतं. कधी पण तुम्हाला मुंबईमध्ये राहून किंवा बाहेर कुठेही राहून सिटीमध्ये शहरासारख्या ठिकाणी तुम्हाला जाऊन कंटाळा आला असेल किंवा एकदम स्ट्रेस फील होत असेल तर मित्रांनो एकदा गावाला येऊन नक्की बघा. आपल्या स्वतःच्या गावाला येऊन राहावा, थोडंफार मन मोकळं करा, रानामध्ये यावा. खास करून रानामध्ये या, जो रानमेवा किंवा जंगल आपल्या रानामध्ये फिरा, आपल्या गोट्याकडे जावा, आपली शेती बघा. तुम्हाला एकदम मन मोकळं आणि हलकं वाटेल मित्रांनो. नक्की नक्की तुम्ही हे विजिट करा आपल्या गावासाठी. मला पण जेव्हा मुंबईला कधी कधी खूप असा कंटाळा येतो किंवा नको वाटतं मुंबई, पण जेव्हा गावाला येतो एकदम मन शांत आणि तृप्त होऊन जातं माझं मन गावासाठी. पण जी माझ्या गावात आहे मित्रांनो ती कुठंच नाही भेटणार तुम्हाला, कधीच नाही. तुम्हाला मी आजपर्यंत किती वेळा सांगितले, आज पण सांगते मित्रांनो. कारण की गावाकडची जी मजा आहे ती खरंच मित्रांनो अनुभव घ्या तुम्ही. मुंबईच्या मुलांना पण माझी विनंती की तुम्ही गावाचा अनुभव नक्की घ्या. खूप भारी वातावरण असतं इकडचं, तुम्ही बघू शकता. आता एकदम थोडं दमट वातावरण आहे, म्हणजे असे धुक्याचं वातावरण पसरलेलं इकडे. नाही तुम्हाला वाटेल प्रदूषण आहे, प्रदूषण नाही मित्रांनो. गाव एकदम प्रदूषणमुक्त असते, जास्त करून धुकंच असते नॉर्मली. भारी वाटते. आता जाऊयात आपण, घरी टाईम झालेला आहे, घरी दुकानाची एकटी बसलेली. चला तर मित्रांनो फायनली मी आलेलो आहे घरी. आपण आजचा व्हिडिओ थांबूया, तेच खूप रात्र झालेली आणि मला पण आता दुकानात बसायचे, त्यामुळे आपण आजचा व्हिडिओ थांबूया तेच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी उद्या शक्यतो उद्या संध्याकाळी मुंबईला परत येईल, तर माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा माझ्या इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.